वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या 8वी इंग्लिशच्या या सेशनमध्ये. आपल्या कालपर्यंतच्या तासिकांमध्ये आपण प्रथम सत्र परीक्षेसाठी इंग्रजी विषयाचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, तो आपण पूर्ण केलेला आहे. आज आपण 50 मार्कांच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 10-10 मार्कांचे 2 टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे पुस्तकातले 2 पॅसेज जे आहेत ते विचारले जातात. जेवढे लेसन आपण अभ्यासलेले आहेत तेवढ्या लेसनवरती आपल्याला 10-10 मार्कांसाठी 2 पॅसेज विचारले जातील. तर त्यावरती ॲक्टिव्हिटीज कशा असतील ते आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये बघू. ठीक आहे. मग जो टेक्स्च्युअल पॅसेज आपल्याला येणार आहे तो 10 मार्कांसाठी येईल आणि त्या 10 मार्कांच्या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला 5 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या असतील. ठीक आहे. A1, A2, A3, A4 आणि A5 अशा 5 वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील. प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही 2 मार्कांसाठी असेल. मग A1 ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती कोणत्या पद्धतीने दिलेली इथे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह या पद्धतीने A1 ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2 वाक्य दिलेले आहेत. 2 वाक्यांना प्रत्येकी 4-4 ऑप्शन्स दिलेले आहेत. योग्य ऑप्शन आपल्याला इथे निवडायचं आहे. मग पहिला प्रश्न आहे, दिस इज अ स्टोरी ऑफ अ, आणि पुढे 4 पर्याय दिलेले आहेत, आर्किटेक्ट, इंजिनियर, मेसन आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. मग इथं आपलं उत्तर काय असेल? आपलं उत्तर असेल मेसन. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मेसन. दुसरा प्रश्न आहे, द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मेसन. त्याचं उत्तर आपल्याला इथे निवडायचं आहे हँडसमली. ही एक पद्धत झाली. A1 ॲक्टिव्हिटी विचारण्याची ही एक पद्धत झाली की वाक्य दिलेले असतात आणि त्याला 4 ऑप्शन्स दिलेले असतात. आपल्याला प्रॉपर ऑप्शन इथे चूज करायचा आहे. आणि दुसरी पद्धत काय, हाच प्रश्न विचारण्याची दुसरी पद्धत आहे ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्सचे 4 वाक्य आपल्याला विचारले जातील किंवा 2 वाक्य विचारले जातील. ठीक आहे. जर 2 वाक्य विचारले गेले तर प्रत्येकी 1 गुणांसाठी तो प्रश्न असेल, किंवा जर 4 वाक्य विचारले गेले तर प्रत्येकी अर्ध्या गुणासाठी तो प्रश्न आपल्याला असेल. ठीक आहे. म्हणजे A1 हा प्रश्न विचारण्याची ती एक पद्धत झाली. पुढे जाऊ आपण A2 कडे. A2चा जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती जो दिसतोय तसाच प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत विचारला जाईल, कंप्लीट द वेब या स्वरूपामध्ये. आता हा प्रश्न जो असतो याचं स्पेसिफिक उत्तर असतं, कारण ज्या पद्धतीने तुम्हाला इथं दिसतंय की मेसन्स गुड क्वालिटीज आणि 4 चौकोन त्याच्या आजूबाजूला उत्तरासाठी दिलेले आहेत. एक एक शब्द त्या चौकोनात लिहायचा आहे. ठीक आहे. त्या स्क्वेअरमध्ये एक एक शब्द आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे इथे उत्तर आपलं टू द पॉइंट असलं पाहिजे. प्रत्येक शब्द हा अर्ध्या गुणासाठी इथे आपल्या समोर येणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण हा प्रश्न बघू. इथे प्रश्न काय विचारलेला आपल्याला, इथे प्रश्न विचारलाय की मेसन्स गुड क्वालिटीज. मेसन मधल्या गुड क्वालिटीज आपल्याला सांगायच्या आहेत. मग हा जो पॅसेज आहे या पॅसेजची सुरुवात आपण बघितली दुसऱ्या पॅसेजची, तर त्यामध्ये त्याचं उत्तर आहे झील, डिलिजन्स, लॉयल्टी आणि परसिस्टन्स. हे 4 शब्द आहेत. 4 शब्द 4 ठिकाणी आपल्याला लिहायचे आहेत आणि प्रत्येक शब्दाला इथे अर्धा गुण असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, हा जो A2 प्रश्न जो असतो कंप्लीट द वेब, हा पॅसेजच्या पूर्ण कॉम्प्रिहेन्शनवर आधारित असतो. इथे टू द पॉइंट उत्तर द्यावं लागतं. वाचलेला उतारा आपल्याला किती समजलेला आहे ते या ठिकाणी चेक केलं जातं. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. आपला पुढचा प्रश्न आहे व्होकॅबलरीवरती आधारित. ठीक आहे. शब्दसाठा यावरती आधारित A3. फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. इथे नाउनचं स्पेलिंग चुकलेलं आहे मित्रांनो, ई नको आहे त्यात. फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. 4 शब्द दिलेले आहेत, डेडिकेट, परफेक्ट, रिस्पॉन्सिबल, परसिस्ट. या 4 शब्दांसाठी या पॅसेजमध्ये, जो पॅसेज आपल्या समोर आहे त्या पॅसेजमध्ये नाउन फॉर्म्स कोणते आलेले आहेत ते आपल्याला उत्तर म्हणून लिहायचं आहे. 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. अर्ध्या गुणांसाठी एक एक उपप्रश्न यातला आहे. मग डेडिकेटसाठी डेडिकेशन शब्द आलाय, परफेक्टसाठी परफेक्शन शब्द आलाय, रिस्पॉन्सिबलसाठी रिस्पॉन्सिबिलिटी शब्द आलाय आणि परसिस्टसाठी परसिस्टन्स हा शब्द इथे आलेला आहे. हा जो प्रश्न आहे A3, हा जो प्रश्न आहे
हा प्रश्न ॲक्टिव्हिटी शीटमध्ये येण्याची ही एक पद्धत आहे की फक्त क्वेश्चन वर्ड्स आपल्याला विचारले जातील आणि ॲन्सर वर्ड्स आपल्याला पॅसेजमध्ये शोधून इथं लिहायचे. ठीक आहे. दुसरी पद्धत काय याची? दुसरी पद्धत अशी आहे की कॉलम ए मध्ये क्वेश्चन वर्ड्स असतील आणि कॉलम बी मध्ये ॲन्सर वर्ड्स असतील. आपल्याला त्याच्या जोड्या लावायच्या असतील. मॅच द फॉलोइंग या पद्धतीने पण हा प्रश्न A3 हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. त्यानंतर A4 हा ग्रामर एबिलिटी चेक करणारा प्रश्न आहे. जसं इथे एक वाक्य दिलंय की ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली. इथं प्रश्न काय आहे? पिक आउट द मोडल ऑक्झिलरी व्हर्ब. मोडल ऑक्झिलरी व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब. वाक्यामध्ये जे हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे ते हेल्पिंग व्हर्ब आपल्याला शोधायचं आहे. मग जसं या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे कुड. वेगळ्या पद्धतीने कसा प्रश्न विचारला जाईल इथे की पिक आउट द नाऊन फ्रॉम द सेंटेन्स. वाक्यामध्ये नाऊन कोणतं आलंय? वाक्यामध्ये नाऊन आलेलं आहे फॅमिली. किंवा वेगळ्या पद्धतीने अजून एक प्रश्न विचारला जाईल की पिक आउट द ॲडव्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स. ॲडव्हर्ब आहे का इथे? सफिशियंटली. स्पेलिंग चुकलेलं इथे. सफिशियंटली टी नंतर एल पाहिजे. ठीक आहे. मग सफिशियंटली हे ॲडव्हर्ब इथे आलेलं आहे. वेगळ्या पद्धतीने अजून हा प्रश्न विचारला जाईल की पिक आउट द प्रोनाऊन फ्रॉम द सेंटेन्स. वाक्यातनं प्रोनाऊन सर्वनाम ओळखा. मग इथे वाक्यात सर्वनाम आलेलं आहे ही. या पद्धतीने 2 मार्कांसाठी 2 प्रश्न ग्रामर एबिलिटी चेक करण्याची आपल्याला इथे विचारले जातील. आयडेंटिफाय द टेन्स असं सुद्धा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता. पुढचा प्रश्न आहे आपला 5वा A5. A5 हा जो प्रश्न आहे हा पर्सनल रिस्पॉन्स नोंदवण्याचा प्रश्न असतो की एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या प्रश्नाबद्दल आपलं स्वतःचं मत काय आहे ते मत मांडण्याचा हा प्रश्न असतो. इथं काय विचारलं आहे की डू यू टेक ग्रेट इंटरेस्ट इन युअर स्टडीज. अभ्यासाबद्दल तुमचं मत काय ते इथे मांडायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. अशा पद्धतीने A1, A2, A3, A4 आणि A5 अशा 5 ॲक्टिव्हिटीज प्रत्येकी 2 गुणांसाठी आपल्याला या टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये विचारले जातील. टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला 2 विचारले जातील. ओके. आपण आता पुढे जाऊ. ज्या पद्धतीने आपण हा टेक्स्च्युअल पॅसेज बघितला तसा आता स्टांजा ऑन द पोएट्री 50 गुणांच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 5 गुणांचा एक पोएट्रीवरचा स्टांजा सुद्धा आपल्याला विचारला जाईल. मग त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज कशा असतील त्याची पण चर्चा आपण करू. ओके विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपली जी फर्स्ट युनिट टेस्ट झाली त्या फर्स्ट युनिट टेस्टमध्ये जो स्टांजा आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला होता तो समोर स्क्रीनवरती दिसतोय. परीक्षेमध्ये हाच स्टांजा विचारला जाईल असं नाही. ठीक आहे. आपण फक्त एक्झाम्पल म्हणून तो समोर ठेवलेला आहे. मग स्टांजा इथे आपल्याला विचारलेला आहे. ओके. हा पोएट्रीचा स्टांजा इथून सुरू होतो आणि हा इथपर्यंत हा स्टांजा आहे आणि त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारलेल्या आहेत A1, A2 आणि A3 अशा 3 ॲक्टिव्हिटीज 5 मार्कांसाठी विचारलेल्या आहेत. पहिल्या 2 ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या 2-2 गुणांसाठी आहेत आणि तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे ती 1 गुणासाठी आहे. असे 5 गुणांसाठी आपल्याला पोएट्रीवरचा स्टांजा जो आहे तो विचारला जाईल. मग A1 साठी इथे काय विचारलेलं आहे? A1 साठी इथे विचारलेलं आहे की स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत. या 4 स्टेटमेंट्सला तुम्ही ॲग्री आहात की डिसॲग्री आहात हे स्वतःचं तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. ही झाली पहिली पद्धत. दुसरी पद्धत, इथे सुद्धा तुम्हाला A1 मध्ये ट्रू ऑर फॉल्स विचारलं जाईल किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस असा प्रश्न सुद्धा तुम्हाला इथे विचारला जाईल. म्हणजे पोएट्रीवरचा जो A1 प्रश्न आहे तो 3 पद्धतींनी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यापैकी कोणतीही एक पद्धत ॲक्टिव्हिटी शीटमध्ये तुम्हाला वापरलेली दिसेल. पहिली पद्धत स्क्रीनवरती आपल्याला दिसते की स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ठीक आहे. दुसरी पद्धत आहे ट्रू ऑर फॉल्स. तिसरी पद्धत आहे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. वाक्य दिलेले असतील आणि कवितेच्या आधारे, पॅसेजच्या आधारे ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचे असतील. त्याची उत्तर आपल्याला पॅसेजमध्येच सापडतील.
दुसरीकडे इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता नाही. इथे A2 ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे? पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. आता इथे स्टांजा ॲप्रिसिएशन, स्टांजा अंडरस्टँडिंग. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? किती कॉम्प्रिहेन्शन, सॉरी ॲप्रिसिएशन नाही, कॉम्प्रिहेन्शन. स्टांजा किती कॉम्प्रिहेन्स झालेला आहे, किती समजलेला आहे. ॲप्रिसिएशन हा टोटल वेगळा मुद्दा आहे, तो आपण बघणार आहोत. ठीक आहे. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे समजणे, अंडरस्टँडिंग होणे. तुम्हाला स्टांजा किती समजलेला आहे त्याच्यावर आधारित ही दुसरी A2 ॲक्टिव्हिटी आहे. इथं काय म्हटलंय की पिक आउट द लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स हा अर्थ असणारी या पॅसेजमध्ये, या स्टांजामध्ये कोणती ओळ वापरलेली आहे ती ओळ आपल्याला इथे लिहायची आहे. मग ती कोणती ओळ आहे? ती ही ओळ आहे. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काउज, म्हणजे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. सिम्पल आहे. ओके. दुसरं काय? ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. दे गिव्ह अस फ्रूट्स इन लिव्स अबव. पानांमध्ये आपल्यासाठी ते फळं देतात. या पद्धतीने या ओळींचा अर्थ कोणत्या ओळींमध्ये आहे, दिलेल्या वाक्याचे आहेत ना, दिलेल्या वाक्यांचा अर्थ कवितेच्या कोणत्या ओळींमध्ये आहे त्या ओळी आपल्याला इथे उत्तर म्हणून लिहायच्या आहेत. आणि A3 म्हणून ॲक्टिव्हिटी इथे कोणती विचारलेली आहे? पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. इथे आपल्याला रायमिंग वर्ड्स जे आहेत ना ते द्यायचे. मग नो, NO नोसाठी KNOW नो किंवा GROW ग्रू हे शब्द राईम होतात की जे कवितेमध्ये पहिल्या 2 ओळींमध्ये आहेत. रायमिंग वर्ड नेहमी लक्षात ठेवा, ओळीचा जो शेवटचा शब्द असतो तिथेच राईम होतो. ओके. मधले शब्द, सुरुवातीचे शब्द रायमिंग वर्डसाठी लक्षात घ्यायचे नाहीत. पुढचं आहे नाऊ. मग नाऊसाठी काऊ किंवा बाऊ असे 2 शब्द आपल्याला रायमिंग वर्ड म्हणून सांगता येतील. ठीक आहे मित्रांनो, आपल्या 50 मार्कांच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये हे जे 2 प्रश्न प्रामुख्याने सुरुवातीला विचारले जातील त्यांच्याबद्दल आपण चर्चा केली. आता पुढच्या ॲक्टिव्हिटी शीटमधल्या ज्या पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांची चर्चा आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये करूया. ठीक आहे. तोपर्यंत कुठे